मित्रांनो नमस्कार. या भागात आपण मानवी आरोग्यशास्त्र याचा अभ्यास करणार आहोत. तर आपण पाहूयात. मानवी आरोग्यशास्त्राचा विचार करत असताना मानवाचा समावेश सस्तन प्राण्यामध्ये होत असतो. सस्तन प्राणी म्हणजे जे काही मानवाला पहिलं नाव दिलेले होमोसॅपियन हे शास्त्रीय नाव आहे. सॅपियन म्हणजे बुद्धिमान, म्हणजे युरोपामध्ये जो काही होमोसॅपियन क्रोमॅन म्हणून ओळखला जायचा आणि त्याचं बुद्धिमान मानवात रूपांतर झालं. म्हणजे बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता कशी होती बरं, म्हणजे त्याच्यामध्ये त्याला बुद्धीचा विकास झाला होता. जसं आपण मानवाचे वर्गीकरण करतो तसं एक त्याची सृष्टी आहे. त्याच्यानंतर मग जे ॲनिमेलिया फॅमिली, फायलम, कोर्डेटा आणि उपसंघ जे आहेत सब फायलम म्हणजे व्हर्टिब्रेटा असेल, मॅमेलियन ऑर्डर आणि पेरिमॅटास फॅमिली, होमिनिडाईस प्रजाती हे सगळे आहेत. मानवी पचनसंस्थेचा विचार केला असता त्याच्यामध्ये मानवाच्या पचनसंस्थेमध्ये अन्ननलिका पचन ग्रंथीचा समावेश आहे. असं एक्झाममध्ये विचारलं जातं की मुखगुहा, ग्रसनी, ग्रासिका, जठर, लहान आतडे आणि मोठे आतडे याचा हे क्रमवार लागत असते. पचनग्रंथी म्हणजे लाळ ग्रंथी, यकृत, स्वादुपिंड याचा नंबर लागतो. जे मुखगुहा असते अन्ननलिकेची सुरुवात मुखगुहेपासून होत असते आणि दात जे असतात त्याचे 16 त्याप्रमाणे 32 दात असतात. त्या दाताचा जर विचार केला असता तदनंतर म्हणजे काय इंचिसोरस 8 असतात, सुळे जे आहेत कॅनिन हे 4 असतात, उपदाडा प्रीमोलार म्हणून 8 असतात आणि दाडा मोलार 12 असतात. त्याचे श्रवण करणारे किती दात असतात तर हे पूर्ण दात असतात. त्याच्यानंतर द्विधार दंती म्हणजे 2 वेळेस येत असतं. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये 2 संच असतात जे दुधाचे दात 20 असतात, उपदाडा नसतात. कायमचे संच जे असतं आपल्याला विचारत करतो तर ते 7 वर्षानंतर दुधाचे दात पडून त्याची कायमस्वरूपी दात येत असते. आणि जीभ मुखगुहेच्या तळाशी जी काय फर्मेनिले पण चिकटलेली असते. जिभेवर रुचिकलिका जी काय टेस्ट बड आपण म्हणतो, अंकुरक पॅपिलिया असे म्हणतात. जिभेला हाड नसते. आणि त्याच्यानंतर शेवटचं म्हणजे मानवी जिभेचे वजन पुरुषाच्या 70 ग्राम असते, महिलेचे 60 ग्राम असते. म्हणजे मानवी जिभेची लांबी 10 सेंटीमीटर एवढी असते. तर हे झालं याच्याविषयी आपण पाहतोय. तर ग्रसनी आणि ग्रासिका, जठर, स्टमक, जठराचे मुख्य कार्य आणि लहान आतडे काय आहेत या सगळा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत आईवडिलांची काळजी घ्या आणि लहान मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि धन्यवाद. थँक्यू सो मच.